नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपला शारीरिक शिक्षणाचा तास. आज आपण आपल्या शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये आपले जो भाग राहिला आहे तो पाहणार आहोत. अगोदरचे सगळे भाग मी काही यूट्यूबद्वारे तर काही मी स्वतः तयार करून व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि सर्वजणांनी ते व्हिडिओ पाहिलेलेच असतील. आता आज जो आपण भाग पाहणार आहोत त्या भागाचं नाव आहे, जो पुस्तक पान क्रमांक 12 आहे त्याचं नाव आहे योग्य शरीर स्थिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं शरीर हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर. आणि शरीरासाठी आपण त्याची वाढ होण्यासाठी त्यात वेगवेगळे बदल होण्यासाठी किंवा शरीरामध्ये आपल्याला कोणतेही आजार होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेत असतो, बरोबर की नाही. आहार घेत असतो, रोजच्या रोज जेवत असतो, त्याने आपली शरीराची वाढ होत असते. परंतु आपल्या शरीराची स्थिती म्हणजे शरीरसुद्धा आपलं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग ते कुठे गरजेचं आहे तर आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी कामे करत असतो. आपण उठत असतो, बसत असतो, झोपत असतो, वाचत असतो, खेळत असतो, लिहित असतो, प्रत्येक कामं करत असतो वेगवेगळी. पण ती प्रत्येक कामं करत असताना आपल्या शरीराची योग्य स्थिती असणं गरजेचं आहे. योग्य स्थितीमध्येच आपण ते काम केलं पाहिजे. आणि जर आपण शरीराची ही स्थिती जर योग्य न ठेवता जर ती कामे केली तर आपल्या शरीराला इजा होऊ शकते, आपलं शरीर दुखू शकतं. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बाळांनो, लक्षात घ्या. आणि तेच आपल्याला आजच्या या आपल्या भागामध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग या पुस्तक पानावर काही चित्र दिलेली आहेत, ती चित्र आपण पहिल्यांदा पाहूया आणि शरीरस्थिती कशी असावी याबाबत अभ्यास करूया. चला, पहिलेही बघा आपल्याला चित्रात ही मुलगी दिसत आहे, ही उभी राहिलेली आहे आणि ही पण उभी राहिलेली आहे. पण दोघांच्या उभ्या राहण्यामध्ये फरक तुम्हाला जाणवत आहे, बरोबर की नाही. पहिली विद्यार्थिनी कशी छान सरळ आणि ताठ उभी राहिलेली आहे, तर दुसरी विद्यार्थिनी वाकून उभी राहिलेली आहे. हा भाग तुम्ही गेल्या वर्षी पण शिकलेला होतात. गेल्या वर्षीच्या पण पाठ्यपुस्तकामध्ये योग्य शरीरस्थिती हा पाठ होता. त्यामध्ये सुद्धा असंच चित्र एका मुलाचं दाखवलेलं, आता मुलीचं दाखवलेलं आहे. मग यातली योग्य स्थिती कोणती. आता ही मुलगी वाकून उभी राहिलेली आहे. बघा, तुम्हाला गेल्या वर्षी पण हा भाग झाला, यावर्षी पण सांगितलं. याचाच अर्थ असा की अजूनही तुमचं शरीर नाजूक आहे, तुमच्या शरीराला आकार मिळणं गरजेचं आहे. त्याच आकार मिळण्याच्या या वयामध्ये आपण आपल्या शरीराला योग्य वळण, शरीराचा आकार योग्य होण्यासाठी योग्य स्थिती शिकणंही गरजेचं आहे. त्यामुळे ही जी मुलगी उभी राहिलेली आहे ती वाकून उभी राहिलेली आहे. अशा प्रकारे जर आपण वाकून उभे राहिलो तर अशा प्रकारे हळूहळू आपल्या पाठीला बाक येत जातो आणि आपण कुबड्यासारखे दिसायला लागतो. वाकलेली मुलं वेगळ्या प्रकारे दिसतात आणि सरळ ताठ उभी राहणारी मुलं व्यवस्थित दिसतात. म्हणून नेहमी आपण सरळ ताठ उभं राहताना ताठ आणि सरळ उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे ही योग्य स्थिती आहे आणि ही चुकीची अयोग्य स्थिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यापुढे उभे राहताना ताठ आणि सरळच उभे राहा. चला तर मग आता पुढचं चित्र काय दाखवलंय बघा. पुढच्या चित्रामध्ये मांडी घालून बसण्याची स्थिती कशी असावी याबाबत आपल्याला सांगितलेलं आहे. आता मांडी घालून बसताना सुद्धा आपण कसं बसलं पाहिजे, बसताना सुद्धा आपल्याला ताठच बसलं पाहिजे. ही मुलगी बघा सरळ व्यवस्थित हात स्ट्रेट घेऊन पाठ आपली ताठ ठेवून बसलेली आहे. पण ही मुलगी मात्र कशी बसलेली आहे, हात ताठ ठेवलेत पण पाठीला मात्र तिच्या पुन्हा बाक आलेला आहे, वाकून बसलेली आहे ती, बरोबर की नाही. अशा प्रकारे वाकून उभं राहणं सुद्धा आणि बसणं सुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे आपल्या पाठीला पोक येऊ शकतं. पोक आल्यानंतर आपली पाठ बाहेर येते आणि आपण दिसताना खूप घाणेरडे दिसतो. त्यामुळे ही अयोग्य स्थिती आहे आणि ताठ बसणे मांडी घालून ही योग्य स्थिती आहे. त्यामुळे आजपासून जेवायला बसलात, अभ्यास करायला बसलात की ताठच बसायचं आहे. चला आता पुढे बघा, पुढचं चित्र. माझी कृती योग्य शरीरस्थिती ठेवावी. आता आपण दिवसभरात वेगवेगळ्या कृती करतो बसून. त्यात महत्त्वाचा म्हणजे अभ्यास करतो, लिहितो, वाचतो. आता लिहिणे आणि वाचणे या स्थितीसाठी कसं बसावं, कसं
कशी आपली स्थिती असली पाहिजे हे सांगितलेलं आहे. बघा इथे एक दादा खुर्चीवर बसला आहे आणि हा खुर्चीवर बसून समोर त्याने टेबल घेतलेला आहे लिहिण्यासाठी. बरोबर त्याच्या हाताच्या उंचीला येईल असं ते टेबल आहे. ना खाली आहे ना खूप वरती आहे. जर खूप वरती असलं असतं हे टेबल तर त्याचा हात वर गेला असता, मग त्याचा हात दुखला असता. बरोबर. आता त्याचा टेबल पूर्ण खालीसुद्धा नाही तर त्याला वाकून लिहावं लागलं असतं. त्याचा हात असा खाली वाकला असता, त्याच्या पाठीला पोक आलं असतं. अगदी त्याच्या बसण्याच्या समान पातळीमध्ये टेबल आहे आणि तो व्यवस्थित ताठ बसून लिहील अशीच त्याची स्थिती आहे. त्यामुळे आपण जेव्हा लिखाणाचं काम करतो तेव्हा आपल्या हाताच्या उंचीला किंवा आपला हात लिहिताना जिथे येणार आहे त्याच्या बरोबरीला समोरचं जे आपण वही आणि पुस्तक जे काही ठेवणार आहोत ते त्याच्या समान उंचीला आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या हाताला दुखणार नाही, आपल्या पाठीला दुखणार नाही. आता हा मुलगा वाचतो आहे. वाचताना सुद्धा अशा प्रकारे वाचायचं आहे. खुर्ची आणि समोर ठेवलेलं टेबल याची उंची योग्य असणं गरजेचं आहे. आपल्याला वर वर मान करून बघून वाचायला लागता कामा नये, किंवा खूप लांब पुस्तक आहे आणि आपण मग लांब बसलो आहे तर आपल्याला ते दिसणारच नाही. अशा प्रकारे सुद्धा आपलं अंतर असता कामा नये पुस्तक आणि आपल्या डोळ्यांमध्ये. तर आपल्या डोळ्यांमध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये योग्य अंतर असणं गरजेचं आहे. शिवाय आपण जिथे वाचणार आहोत, जर आता दिवसाचं वाचलं तर घरामध्ये सूर्यप्रकाश जिथे येतो तिथेच वाचायला बसायचं, जेणेकरून आपल्याला पुस्तकातील अक्षरे स्पष्ट आणि ठळक दिसतील. जर अंधारात तुम्ही बसलात तर पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यावर तो शब्द शोधण्यासाठी ताण येऊ शकतो आणि डोळ्यावर ताण येत गेला तर हळूहळू तुमची नजर दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे वाचताना उजेडात सूर्यप्रकाशात आणि रात्रीचं जर तुम्ही वाचत असाल तर आपली सावली पुस्तकावर पडणार नाही याची काळजी घ्यायची. बरोबर. दिव्याच्या समोर बसायचं आहे. दिव्याकडे पाठ करून जर तुम्ही बसलात तर तुमची सावली पुस्तकावर पडू शकते. त्यामुळे दिवा आणि आपण जिथे बसणार आहोत त्याची स्थिती योग्य असणं गरजेचं आहे. तर हा विद्यार्थी बघा वाचायला बसलेला आहे तर तो व्यवस्थित अंतर ठेवून, अगदी पुस्तक जवळ घेऊन पण वाचायचं नाही आणि खूप लांब ठेवून पण वाचायचं नाही, तर योग्य अंतर ठेवूनच पुस्तकाचं वाचन किंवा जो आपल्याला अभ्यास लिहायचा आहे तो लेखन करण्यासाठी योग्य शरीरस्थिती ठेवणं गरजेचं आहे. शिवाय ताठ बसणं, शरीरस्थिती ताठ असली पाहिजे, तशी साधनांची स्थिती योग्य असली पाहिजे. त्यानंतर झोपण्याची स्थिती सांगितलेली आहे. आता झोपण्याची स्थिती, झोपताना सुद्धा तो जो इसम दाखवला आहे, ती व्यक्ती दाखवली ती बघा एका हातावर डाव्या बाजूला वळून झोपलेली आहे. काही मुलांना पोटावर झोपण्याची सवय असते. पोटावर जर आपण झोपलो तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल, आपल्या छातीवर जोर येईल, आपल्या पोटावर जोर येऊ शकतो. आपण आता जेवलो आहोत आणि मग आपण एक अर्ध्या तासाने जरी झोपलो तरी पोटावर जेव्हा आपण झोपतो तेव्हा पचनाची क्रिया आपली जी पोटामध्ये होत असते ती योग्य होत नाही. त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीसारखा त्रास होतो, आपल्याला ढेकर येतात, आपल्याला छातीकडे जळजळ होऊ शकते. म्हणून झोपताना सुद्धा आपली स्थिती कशी असावी, शरीराची स्थिती ही जी आहे ती योग्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण शाळेत येतो. शाळेत आपण अभ्यास करण्यासाठी कशावर बसतो, आपण बाकावर बसतो. बाकावर बसताना सुद्धा बरेच विद्यार्थी पोक काढून बसतात, वाकून बसतात, बरोबर की नाही. तर तसं न बसता शरीराची स्थिती आपल्या ताठ ठेवायची, ताठ बसायचं आहे. बाक व्यवस्थित जवळ घेऊन व्यवस्थित आपल्याला पुस्तक आपल्या समोर ठेवून अभ्यास करायचा आहे. म्हणजे बाकावर बसताना सुद्धा आपली शरीराची स्थिती कशी असली पाहिजे, योग्य उंचीचा बाक असला पाहिजे. बरोबर. आपण पुस्तक, आपला लिहिण्याचा बाक आणि बसण्याचा बाक याच्यामध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. लिहिण्याचा बाक जर आपल्यापासून लांब असेल तर आपल्याला बसण्याला बाकाच्या कडेला येऊन उभं राहावं लागतं किंवा आपल्याला उभं राहून लिहावं लागतं. तर तसं असता कामा नये. बाकाची उंचीसुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तर आपण जेव्हा कोणतीही कृती करतो तेव्हा आपल्या शरीराची स्थिती योग्य ठेवूनच ती कृती केली पाहिजे, नाहीतर आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. आता आपण पुढचा आजचा भाग पाहणार आहोत. हा भाग तुम्हाला समजलेलाच असेल. आता पुढचा भाग जो पाहणार आहोत
तो आहे कवायत संचालन. आता हे कवायत संचालन जे आहे हे खरं तर मैदानावर करायचं आहे. आता या कवायत संचालनामध्ये आपल्याला सुरुवातीला जेव्हा टीचर मैदानावर घेऊन जातात तेव्हा 2 महत्त्वाच्या कृती शिकवत असतात. आम्ही तुम्हाला 2 महत्त्वाच्या कृती शिकवतो, ती म्हणजे सावधान आणि विश्राम. सावधान उभे राहणे आणि विश्राम उभे राहणे, विश्राम स्थितीमध्ये उभे राहणे. तर ही विश्राम स्थिती आणि सावधान स्थिती कशी असावी याचं चित्र तुम्हाला इथे अतिशय उत्तमरित्या दाखवलेलं आहे की पुढच्या बाजूने समोरून स्थिती कशी असली पाहिजे आणि मागून स्थिती कशी असली पाहिजे. तसंच विश्राममध्ये समोरून स्थिती कशी असली पाहिजे आणि मागून स्थिती कशी असली पाहिजे आणि पायांची स्थिती कशी असली पाहिजे, हातांची स्थिती कशी असली पाहिजे, ही इथे सुंदररित्या दाखवलेली आहे. जरी आपण आज ऑनलाईन शिक्षण घेत असलो तरी मैदानावर जरी गेलो नाही तरी या चित्रांच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवलेलं आहे. तर चला तर मग आपण बघूया. आता सर्वात प्रथम आपल्याला आपण राष्ट्रगीतसुद्धा म्हणायला उभे राहतो तेव्हा 1 7 सावधान अशी सूचना टीचर देतात, बरोबर. अशी सूचना दिल्यानंतर जेव्हा सावधान म्हटलं जातं तेव्हा आपले हे दोन्ही हात जे आहेत हे बरोबर या विद्यार्थिनीचे जसे आपल्या शरीराच्या जवळ आलेले आहेत त्या पद्धतीने आले पाहिजेत. दोन्ही पाय अशा प्रकारेच असले पाहिजेत. ज्या प्रकारे व्ही शेप दिसतोय की नाही तुम्हाला, हा जो व्ही शेप दिसतोय, दोन्ही चिटकवायचे नाही आहेत पाय, तर तिने कसे असे व्ही शेपमध्ये पाय ठेवलेले आहेत. तर त्याच पद्धतीने आपले सावधान स्थितीमध्ये पाय असणं गरजेचे आहे. मागून आपली स्थिती कशी दिसली पाहिजे, अशा पद्धतीने दिसली पाहिजे, बरोबर. म्हणजे दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ, हाताच्या मुठी ज्या आहेत त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत बघा. ह्या मुठी हाताच्या ज्या आहेत त्या पूर्ण बंद आहेत आणि पाय बघा मागून 2 चिटकलेले दिसत आहेत, त्यामुळे पुढून व्ही शेप आपला पायाचा दिसणार आहे. टीचर्स जेव्हा निरीक्षण करणार तेव्हा सावधान स्थिती असली अशा प्रकारेच असणं गरजेचं आहे. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवायला सांगणार आहे जेव्हा परीक्षा असणार आहे तेव्हा पालकांनी सूचना द्यायची 1 7 सावधान. तेव्हा सावधान म्हटल्यावर आपल्या हाताचे दोन्ही हात शरीराला अगदी चिटकून, हाताच्या मुठी बंद आणि पायांना पाय जोडायचे पाठीमागून आणि पुढून त्याचा व्ही शेप दिसला पाहिजे. आता विश्राम स्थितीला आपल्याला ऑर्डर मिळाली 1 7 विश्राम. तेव्हा समोरून स्थिती बघा कशी दिसते, तर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. अगदी पाय एकदम असे लांब करायचे नाहीत, तर अशा प्रकारचा व्ही शेप दोन्ही पायांच्या मध्ये दिसला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर हात मागे असले पाहिजे. आता हात मागे असल्यावर बघा कशा प्रकारे दिसत आहेत या विद्यार्थिनीचे हात, तुम्हाला बघा कशा प्रकारे दिसत आहेत. 1 मिनिट दाखवते. बघा 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 हात बघा कसे दिसत आहेत. हात काय केले तिने बघा, एकमेकांमध्ये कशा प्रकारे बोटं जुळवलेली आहेत बघा, दिसत आहेत की नाही तुम्हाला. अशा प्रकारे स्थिती असली पाहिजे. काही मुलं हा हात या हाताला बांधतात, एकच बोट पकडतात आणि काहीतरी वेगळंच करत असतात, तर तसं चालणार नाही. त्यानंतर पायामधली अंतर जे पुढून तुम्हाला दिसते तसंच मागूनही दिसणार आहे. दोन्ही पायामध्ये काय करायचं आहे, ठराविक अंतर असणं गरजेचं आहे. ही आहे विश्राम स्थिती. तर जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा 1 7 सावधान, 1 7 विश्राम, 1 7 सावधान, 1 7 विश्राम अशा प्रकारे ऑर्डर्स देऊन आपण कवायत करण्यास सुरुवात करत असतो आणि कवायतीचे मग प्रकार शिकवले जातात. आता बघा या खाली छान अशा सर्व मुली दिलेल्या आहेत आणि त्या मुली सर्व मुली विश्राम स्थितीमध्ये उभ्या आहेत. आरामसे या स्थितीमध्ये उभे आहेत. जेव्हा आरामसे म्हटलं जातं तेव्हा त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण आरामसे म्हणजे रिलॅक्स असं उभं राहायचं. साधारणपणे विश्रामसारखीच ती स्थिती असते, पण विश्राममध्ये आपल्याला ताठ उभं राहायचं असतं. पाठीमागे हाताची घडी अशा प्रकारे असते आणि आरामसे म्हटलं की अशा प्रकारची स्थिती जी फोटो तुम्हाला दिसत आहे पुस्तकामध्ये, तर पाठी हात घेऊन आरामसे रिलॅक्स, बॉडी ताट वगैरे करायची नाही, बॉडी लूज सोडायची, आपले शरीर लूज ठेवायचं आहे आणि आराम स्थितीमध्ये किंवा आरामसे असं म्हटलं की शरीर सैल ठेवायचं, लूज ठेवायचं आणि उभं राहायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे कवायतीच्या वेळी आपल्याला अशा प्रकारच्या आज्ञा किंवा ऑर्डर देऊन कवायत करून घेण्यास आपण प्रोत्साहित करायचं. म्हणजे अलर्ट व्हा, सावधान, विश्राम
हे आपल्याला अलर्ट राहायचं असतं. कारण आपण मैदानावर गेलो, रांगेमध्ये उभे राहिलो की एकमेकांशी गप्पा मारतो, चुळबुळ करत असतो, एकमेकाच्या खोड्या काढत असतो. मग अशा वेळेला जेव्हा टीचर आपल्याला ऑर्डर्स देतात, एक साथ सावधान, एक साथ विश्राम, त्यावेळेला तुम्ही जागं व्हायचं की आपल्याला आता कवायत करायला तयार व्हायचं आहे. टीचर आता कवायत घेणार आहेत. आणि मग कवायतीचे 1-2 प्रकार घेऊन झाले की तुम्ही थकलेले असता. मग तेव्हा टीचर ऑर्डर देतात, आरामसे म्हणणार. तेव्हा दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आणि आपलं हात मागे बांधायचे, पण शरीर सैल सोडायचं आहे, म्हणजे लूज सोडायचं. कारण कवायत करताना आपल्याला शरीर जरा थोडंसं टाईट म्हणजे कडक पकडायचं असतं. त्यामुळे जेव्हा आरामसे म्हटलं जातं तेव्हा अशा प्रकारे शरीर थोडंसं सैल सोडणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण 2 भाग पाहिले. पहिला होता की आपण काम करताना, आपली हालचाली करताना आपली शरीर स्थिती कशी असावी, आणि दुसरा भाग होता कवायत संचलन. याच्यामध्ये ज्या सावधान विश्रामच्या ऑर्डर दिल्या जातात आणि आरामसे ही ऑर्डर दिली जाते, तेव्हा आपण कशा प्रकारची कृती करायची याचा अभ्यास आज आपण केला. ज्यावेळेला मी त्याचे व्हिडिओ मागवेन किंवा काही तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पालकांनी तयार करून पाठवायचे आहेत. त्यावेळेला पालकांनी या ऑर्डर्स द्यायचे सावधान विश्रामच्या, जशा मी आता या व्हिडिओत दिला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून कृती करून त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे. त्यानंतर मी आज शारीरिक शिक्षणाचे जे काही आपल्याला पुस्तक पान क्रमांक 15पर्यंत आपला अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित काही शारीरिक शिक्षणाचे लेखी प्रश्न काढलेले आहेत. तर त्याचा कदाचित त्याची लेखी परीक्षा होईल किंवा कदाचित तोंडी परीक्षा होईल, तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. तर त्याप्रमाणे त्या प्रश्नांचा तोंडी सराव, जसं काल कार्यानुभवचे प्रश्न दिले तसे आज शारीरिक शिक्षणाचे सुद्धा मी प्रश्न दिलेले आहेत. तर ते प्रश्न विद्यार्थ्यांकडून तोंडी पाठ करून घ्यायचे आहेत. कदाचित लेखी परीक्षा असेल तर लेखी स्वरूपात त्यांना ते लिहिता आले पाहिजेत. याचा सराव पालकांनी घ्यायचा आहे. तर आजचा हा भाग इथे संपला. दिलेला भाग नीट व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे घरी कृती करा. धन्यवाद. आजचा भाग इथे संपला. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, नीट राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा.